तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप सारं असं मी स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत गरमागरम असे काकडीचे थालीपीठ किंवा तुम्ही धपाटे म्हणू शकता. तर खूप छान असे अप्रतिम असे धपाटे होतात किंवा थालीपीठ. तर अशा प्रकारे पहा, दह्यासोबत किंवा मग केचपसोबत छान लागतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे लसूण, थोडे जिरं, हिरवी मिरची, पांढरे तीळ, ओवा आणि मीठ हे घेतलेलं आहे. तर पुढे कळेलच मी काय काय वापरते ते. तर आपण सर्वात अगोदर आहे ना वाटण करून घ्यायचं आहे पहा. तर यामध्ये मी लसूण खूप सारा घेतलेला आहे, कांदाही भरपूर लागणार आहे, कोथिंबीरही भरपूर लागणार आहे. साधारणतः मी अर्धा किलो प्रमाणात काकड्या घेतल्या, म्हणजे 3 ते 4 मीडियम आकाराच्या इथे काकड्या मी किसून घेतल्या आहेत. तर चला आपण आता वाटण करून घेऊया. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं छान असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर चला, तर खूप छान असे काकडी लांगची चव नसते, पण अशा पद्धतीने जर आपण केलं ना तर खूप छान अप्रतिम असे, आणि होता होईल तेवढी काकडीचं प्रमाण जास्त ठेवायचं, पिठं कमी वापरायचे, म्हणजे आपले थालीपीठ खूप छान असे लागतात. तर आता इथे काकडीमध्ये मी काय करले, आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते आपल्याला अगोदर पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि यानुसार आता तुम्ही पिठं म्हणाल ना तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे. तर वाटण घातले, त्यानंतर आपले तीळ घातले, पांढरे तिळाने ना चव छान येते. आणि थोडासा असा कसंही काय असू द्या, ओवा थोडासा हातावर क्रश करून घ्यायचा, म्हणजे छान असा त्याचा स्वाद येतो. तर इथे घातलं चवीनुसार मीठ. आणि थालीपीठ म्हणला तर खूप सारी अशी कोथिंबीर घालायची, म्हणजे टेस्ट खूप छान अशी येते. तर इथे मी घातली आता कोथिंबीर आणि पिठं घालायचे आहेत पूर्ण आपल्याला. तर थोडीशी अशी कलर यावा म्हणून हळद घातली आहे. आणि साधारणतः पहा, मी इथे अर्धी वाटी प्रमाणामध्ये ना गव्हाचं पीठ घातलं आहे. एक मोठी वाटी इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे, म्हणजेच 1 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि अगदी चतकूर म्हणजेच पाव वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे प्रमाण जर ठेवलं ना अप्रतिम असे तुमचे धपाटे किंवा थालीपीठ होणार आहेत. हे होता होईल तेवढं पीठ कमी वापरायचे, काकडीचं प्रमाण जास्त ठेवायचं. आणि असं आहे ना, आपल्याला अगोदर हे पूर्ण पाणी न टाकताच अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. मग जसं लागेल तसं आपण पुढे पाहूयाच किती मी प्रमाणात पाणी लागते. पाणी इथे जास्त लागत नाही, कारण काकडीला खूप सारं असं पाणी सुटलेलं असतं. आता अगदी जसं लागेल तसं मी इथे पाणी घालणार आहे. तर जरूर नाश्त्याला किंवा छोट्या भुकेसाठी जरूर करून ट्राय करून पहा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक शेअर करत चला. तर हे आता पूर्ण सारं मी अगोदर हे पीठ मिक्स करून नंतरून यामध्ये खूप सारा असा कांदा मिक्स केला आहे, कारण कांद्याशिवाय थालीपीठला चव नाही म्हणतात. तर अशा प्रकारे आता हे पूर्ण आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, कारण आपल्याला लाटायचे नाही आहे इथे धपाटे किंवा थालीपीठ, आपल्याला हे थापून घ्यायचे. त्यामुळे धपाटे आणि जे करतात डायरेक्ट पॅनवरती थालीपीठ असं काही तुम्ही नाव देऊ शकता. तर असे अप्रतिम असे हे लागतात. तर चला, आता स्वच्छ असा सुती कपडा घ्यायचा आहे. तुम्ही इथे केळीच्या पानावर किंवा डायरेक्ट पॅनवर थापले तरी चालतात पहा. तर अशा प्रकारे पातळ असे छान असे, कारण की काय होतं ना, तुम्ही जर जास्त घट्ट पीठ ठेवलं ना तर तुमचे थालीपीठ असे सॉफ्ट होणार नाहीत. त्यामुळे काय करायचं आहे ना, आपल्याला इथे पीठ आपलं असं एकदम पातळही नाही जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे, अशा प्रमाणातच ठेवायचं. अगदी इझिली अगदी 1च मिनटामध्ये आपलं धपाटं थालीपीठ थापून होतं. तर अशा प्रकारे आपल्याला तेल टाकण्यासाठी इथे 5 होल मी केले आहे. पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्यावरती थोडंसं तेल तूप तुम्ही आवडीनुसार काही घालू शकता. तर इथे अशा प्रकारे मी तेल टाकले पहा याच्यावरती पॅनवरती. आपल्याला लगेच असं छान असं खरपूस असं थालीपीठ आपलं भाजून घ्यायचं आहे पहा. एकदम इझिली निघतं, एकदम पातळ असं छान थापलेलं आहे मी, तरी किती छान असं निघलं. आणि नंतरून काय करायचं ना, आपण जे होल केलेत ना त्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं अगदीच साईडने सोडायचं, कारण आपण ऑलरेडी अगोदर खाली तेल घातलं आहे. हे झाकण ठेवण्याची काही गरज नाही, कारण हे लगेच पातळ केलेलं आहे आपण पोळीसारखं, आपल्याला लगेच हे शेकून जातं.
त्यामुळे लगेच पलटी करायचं, अगदी 2-3 मिनटामध्ये होतं. तुम्ही पाहू शकता अप्रतिम असं दिसत आहे. कोथिंबीर, कांदा आणि काकडी अप्रतिम अशी टेस्ट लागते. खूप छान असं होतं पहा. आता माझे गौराई करत आहे. तिलाही खूप असं करायला नवीन-नवीन काय-काय आवडतं. तर तिने इथे स्माइलीचं ते होलाच्या ऐवजी स्माइली काढली आहे. नवीन-नवीन काहीतरी मुलींनाही केलं की आवडतं. डब्यासाठी म्हणा किंवा बुकेसाठी. तर मी तुम्हाला आता खाऊन दाखवते. हे पहा एकदम सॉफ्ट असं किती छान असं झालेलं आहे आणि खायला तर लाजवाब, एकच नंबर. खूपच छान अशी टेस्ट. काकडी, कांदा आणि कोथिंबीर आपण जे वाटण केलं त्याची उतरलेली आहे. खूपच छान असं लागतं. चला तर पुन्हा एकदा अशा नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. चला बाय बाय. हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंटही छान छान करा. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.